नमस्कार, मी राहुल आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आणि मी आज आलो आहे पुणे येथील लाल महल पाहण्यासाठी। छत्रपती शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले। लाल महालाच्या समोरच असलेले माँसाहेब जिजाऊ आणि बाळशिवबाराजे यांचे शिल्प। माँसाहेब जिजाऊ आणि बाळशिवबाराजे ज्यावेळी पुण्यात आले त्यावेळी पुणे उद्ध्वस्त कंगाल झाले होते। राया रावणाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता। तिथेच एक तुटकी वाहन आणि फुटकी कवडी रोवली आणि सांगितलं, जो कोणी इथे वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल। या भीतीमुळे लोक पुणे सोडून निघून गेले। लोकांच्या मनातील भीती आणि अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी माँसाहेब जिजाऊंनी पुण्यात शिवरायांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला आणि मगच लोक पुण्यात येऊन राहू लागले। याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती। लाल महालाच्या आजूबाजूला स्वराज्यातील अनेक मावळ्यांची शिल्पे आहेत। स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांच्या सांगण्यावरून माँसाहेब जिजाऊ आणि शिवबाराजे पुण्यात आले। माँसाहेब जिजाऊ आणि बाळशिवबाराजे यांचे वास्तव्य त्यावेळी लाल महालात होते। छत्रपती शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले। लाल महालाच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला माँसाहेब जिजाऊंचे एक स्मारक या ठिकाणी पाहायला मिळतं। छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पन्हाळगडावरती सिद्धीच्या वेढ्यात अडकले होते त्याच वेळी शाहिस्तेखान पुण्यात आला होता। शाहिस्तेखानाचे वास्तव्य पुण्यातील लाल महालामध्ये होते। पुण्याच्या आजूबाजूच्या भागातील रहितेला त्याने प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा ही बातमी समजली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी आपल्या मोजक्याच मावळ्यांना सोबत घेऊन लाल महालाच्या आत घुसून शाहिस्तेखानाची बोटे कापली होती। आजूबाजूला 1 लाखांची फौज असताना देखील लाल महालाच्या आत येऊन महाराजांनी आपली बोटे कापली। उद्या कदाचित आपली गर्दन उडवतील या भीतीमुळे शाहिस्तेखान पुणे आणि लाल महाल सोडून पळून गेला होता। एक महत्वाची गोष्ट अशी की आता पुण्यात जो लाल महाल आहे ती लाल महालाची फक्त एक प्रतिकृती आहे। माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांसाठी जो लाल महाल पुण्यात बांधला होता तो सध्या अस्तित्वात नाही। लाल महालाच्या आजूबाजूला स्वराज्यातील अनेक मावळ्यांची शिल्पे आहेत।
व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.